अस्सलाम वालेकुम नाजरीन, ही आपल्या सामना आहात मुनिरा मॅडम. ही कच्च्या तारूफची मोहताज नाही. ही टीचर्स होती, आता रिटायर्ड लाईफ आहे. पण बोलतात ना, टीचर केव्हा रिटायर होत नाही, तो नेहमी काही ना काहीतरी समाजाला आणि आपल्या स्टुडंटला योगदान देत असतं. भले मुनिरा मॅडम रिटायर झाल्यात, पण आज त्यांचाही आपण काम बघू शकता. हालिया दिवसातच त्यांचा म्हणजे जन्मदिन साजरो केलो जाते आयुष्यातला. आणि त्यांनी आपल्यास जन्मदिनचं जो साजरो केले ना, तो पण एक मिसाली आहे आणि एक खिदमत पण मिसाली आहे. तर ही काय खिदमत आहात ती आपल्यास तोंडी बोलतील. मुनिरा मॅडम, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचा तहेदिलशी इस्तकबाल आहे. आणि ही जी तुम्ही सामाजिक काम करता स्टुडंटसाठी, त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा आणि आपल्या व्ह्युअर्सला सांगा. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि. आज मी 12 जून माझ्या जन्मदिनानिमित्त आपल्या सगळ्या उर्दू शाळांना, म्हणजे तालुक्याची जितके पण जिल्हा परिषद उर्दू शाळा आहेत, ते माझं पहिलेपासून ख्वाहिश होती की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा पहिल्याच दिवसा पोरांना आपल्या पुस्तका, वयो आणि जी शैक्षणिक साहित्य आहे ती मिळावं, म्हणून अशी कोशिश होती माझी. आणि आता पण रिटायर झाल्यावर मी चाहत आहे की आज मी माझ्या जन्मदिनानिमित्त या तमाम तालुक्याच्या उर्दू शाळेला मी माझ्यातर्फे बयाजो वाटप करत आहे. जजाकल्लाह. बघा नाजरीन, नेकी कमवण्यासाठी हजारो रुपये खिशात असणं जरुरी नाही. आपण 10 रुपयांनी पण कोम आणि मिल्लतची खिदमत करू शकता. आपल्या तलबा व तालिबाची खिदमत करू शकता. आज पण अशी किती पोरं आहात जी की नोटबुक खरीदण्यासाठी माली तौरवर बेबस आहात. आणि ऐशातला मुनिरा मॅडमचा ही काम निहायत ही काबिल तारीफ आहे. अल्लाहशी दुआ आहे, अल्लाह त्यांची खिदमत कबूल करो, त्यांची उमर दराज करो. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल मोठं शुक्रिया. आणखी एक जरुरी बात, जर आपल्यापैकी कोण डोनर असेल आणि तोही ऐसा काम करणं चाहत असेल तर त्यांनी मुनिरा मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरी बात, ऐशा न्यूजसाठी आणि ऐशा बातमीसाठी आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करूया विसरू नको. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या सबस्क्राईब करणारी, लाईक करणारी आणि शेअर करणारी आम्हाला मोठं हौसलो मिळतं. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.